नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 रिटर्न पॅटर्न आपण इथं केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. जीएस पेपर 1 मधील हे आपलं चौथं सेशन आहे. विद्यार्थी जो पार्ट विद्यार्थ्यांना टेन्शन येतं की हे कंटेंट आपल्याला मराठीमध्ये मिळेल का नाही, तर संदर्भ उपलब्ध आहेत आणि तेही मराठीमध्ये अतिशय दर्जेदार. तर आपण इथं आज कंटिन्यू करत आहोत भक्ती चळवळ, जो पार्ट आपल्या शेनुलीकर सरांच्या पुस्तकामधून तुमचा कंप्लीट होऊन जाईल. आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही तिथे एमपीएससी सेक्शन मध्ये जावा. एमपीएससी सेक्शन मध्ये जनरल स्टडीज 1 मध्ये जेव्हा तुम्ही जाल, सध्या आपण जीएस 1 शी रिलेटेड सेशन इथं कंडक्ट करत आहोत. तर जीएस पेपर 1 मध्ये तुम्हाला इथं तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार सर्व पुस्तकं इथं तुम्हाला अवेलेबल आहेत. आपण इथं आर्ट अँड कल्चरचा भाग घेतोय, तर महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा याच्यावरती डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन असणारच आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकच पुस्तक इथं वाचायचं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास. शेनोलीकर सरांचं बुक आहे. इथून तुमचा जो काही महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेसिफिक भाग आयोगाने दिलेला आहे तो भाग तुमचा कव्हर होईल आणि तुम्ही अतिशय सुंदर अशी उत्तरही तुम्ही इथं लिहू शकाल. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर पाठीमागं आपण भक्ती चळवळ पार्ट फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. आज आपण पार्ट सेकंड कंटिन्यू करतोय. पुस्तकं कशी मागवायची याच्यासाठी मी तुम्हाला पाठीमागही सांगितलेलं आहे. इथं तुम्ही तुमचं लॉग इन रजिस्टर करून घ्या किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरून पण तुम्ही पुस्तकं मागवू शकता. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही बुक हाऊसला जाऊन पुस्तकं परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. चला, तर भक्ती चळवळीशी रिलेटेड आपण बरेच मुद्दे पाठीमागे डिस्कस केलेले आहेत. भक्ती चळवळीचा उदय का झाला, ठीक आहे, भक्ती चळवळीची ठळक वैशिष्ट्ये, भक्ती चळवळ म्हणजे काय आणि या भक्ती चळवळीचे परिणाम असतील किंवा या भक्ती चळवळीचा प्रभाव असेल आपल्या समाजावरती कसा झाला, हे सगळं आपण पाठीमागच्या सेशन मध्ये बघितलं. इवन आपण तिथे काही क्वेश्चन सुद्धा डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे वारकरी संप्रदाय. ओके, स्पेशली तुम्हाला आयोगाने मेन्शन केलंय, तर वारकरी संप्रदायावरती 100% तुम्हाला क्वेश्चन राहणार. आपण जितकं सोपं समजतो तितकं सोपं हे नाहीये. आपल्या समोर काय असतं, वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरला जी वारी निघते त्याचं चित्र आपल्या समोर येतं, बरोबर. पण त्याच्यामध्ये वारकरी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय का आहे, वारकरी या शब्दाचा अर्थ काय आहे, वारकरी संप्रदायाचा उगम कसा झाला, त्याच्यानंतर पंढरपूर आणि श्री विठ्ठल हेच वारकऱ्यांचं आराध्य दैवत का, बरोबर, किंवा वारकरी संप्रदायाचे काही आचार आहेत का, त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, यांचे अभंग असतील, ओव्या असतील, यांच्याबद्दल आपल्याला सगळं पाहायचं आहे. कारण का, आन्सर रायटिंग करताना तुम्हाला हे जे कोटेशन म्हणून आपण यूज करतो, अभंग असतील, ओव्या असतील, एकनाथांची भारुडं असतील, तर बेस्ट प्रेझेंटेशन आपलं तिथं तयार झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त वारकरी आहे, पंढरपूरची वारी असते, 4 वाऱ्या असतात, इतकं माहित असून चालेल का आपल्याला, नाही. आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये प्रॉपर हे वारकरी संप्रदाय काय आहे, त्याचा उगम कसा झाला, त्याचे आचार काय आहेत, बरोबर. या वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव, संत तुकाराम हे जे महान संत होऊन गेले, यांची कामगिरी तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. त्यांचा आराध्य दैवत श्री विठ्ठल आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि फायनली आपण इथे शिकतो वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाचा वारसा. आणि अशाच पॉइंटवरती आयोगाचे क्वेश्चन जास्त असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्हाला वारकरी संप्रदायाचा उगम कसा झाला, वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे सांगून वारकरी संप्रदायाचा उगम कसा झाला ते एक्सप्लेन करा, असा एखादा क्वेश्चन बनू शकतो, बरोबर. किंवा वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे सांगून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारसा स्पष्ट करा, असा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा वारकरी संप्रदायाचे जे आचार आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर. मग अशा वेळेस फक्त आपल्याला 4 वाऱ्या त्याचा टाइम पिरियड माहित असून चालेल का, नाही. तुम्हाला हे बाकीचा जो पार्ट आहे, महत्वाचा पार्ट आहे, तो सुद्धा इथं माहित असायला हवा. ओके, क्लिअर. तर आपण बघूया वारकरी संप्रदाय काय आहे.
तर बघा, तुम्ही जेव्हा हे शिकाल ना, तेव्हा इथं हे सेशन तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला काय समजेल की वारकरी संप्रदायाचा उगम आणि इतिहास तुम्हाला समजेल. हा आपला पार्ट फर्स्ट आहे. पार्ट सेकंड पण तुमचा अपलोड होऊन जाईल. तर इथे तुम्हाला उगम आणि इतिहास समजेल. वारकरी संप्रदायाचा उगम कसा झाला, त्याच्या पाठीमागे काय इतिहास आहे. ठीक आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवातीची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी तुम्हाला समजेल. ओके. पंढरपूर व श्री विठ्ठल याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. वारकरी संप्रदायाचा आचार आणि तत्वज्ञान तुम्हाला समजेल. बरोबर. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या काळामध्ये जी समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेची तुम्हाला माहिती मिळेल. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचं कार्य आणि साहित्य याच्याविषयी आपल्याला माहिती मिळेल. संत एकनाथ आणि संत तुकारामकालीन समाज जीवन जे आहे ते तुम्हाला इथं समजू शकेल. ओके. संत एकनाथ आणि संत तुकाराम यांचं कार्य असेल. साहित्य पण आपल्याला माहित पाहिजे. या साहित्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलं जातं. तर साहित्याची तुम्हाला माहिती मिळेल आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारसा आपल्याला समजू शकेल. याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन फ्रेम होणारच नाही. याच्या बाहेर आयोग काय विचारेल? काहीही विचारत नाही. आणि स्पेशली आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम देतोय. सो महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जो आहे ना त्याच्यावरती आयोगाचा भर तुम्हाला राहणार आहे. म्हणजे सुफी पंथ जो आहे याच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन असेल ना, नाही असं नाही, पण आपल्याला काय दिले, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भास आहेत. बरोबर. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक वारसा आपल्याला इथं माहित असायला हवा. ठीक आहे. चला आता आपण बघूया वारकरी संप्रदाय काय आहे. ठीक आहे. स्पेशली आपल्याला काय वाटतं की वारकरी संप्रदाय फक्त आपल्या महाराष्ट्रापुरताच आहे. बघा, महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा संप्रदाय हे भक्ती संप्रदाय आहे हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वारकरी संप्रदायाला इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. ओके. तर वारकरी संप्रदाय जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करता तेव्हा तिथं तुम्हाला वारकरी संप्रदाय म्हणजे काय सांगून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करा. तर तिथं तुम्हाला लिहावं लागतं वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा भक्ती संप्रदाय होय. ओके. शब्द तुमचे कोणते आले पाहिजेत? भक्ती संप्रदाय होय. ठीक आहे. ओके. महाराष्ट्राच्या समाज जीवनावरती, महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनावरती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती या संप्रदायाचा फार मोठा प्रभाव आहे. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? एकदा वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्ही समजून घ्या. पण तुमची भाषा जी आहे ना ती अशाच पद्धतीची असली पाहिजे आन्सर रायटिंग करताना की हा एक भक्ती संप्रदाय आहे आणि या भक्ती संप्रदायाचा महाराष्ट्राच्या समाज जीवनावर, महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनावर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव आहे. ओके. क्लिअर. महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरातील, बघा, सगळ्या स्तरातील, सगळ्या विभागातील लोकांच्या मनावरती वर्चस्व करणारा हा संप्रदाय आहे. ओके. असं नाही की बाबा स्पेसिफिक याच स्तरामधली लोक वारकरी संप्रदाय पाळतात किंवा या स्तरामधली लोक वारकरी म्हणून वारीला येतात. सगळ्या धर्माची, सगळ्या जातीची लोक इथं विठ्ठलाची भक्ती करतात आणि इथं विठ्ठलाला शरण येतात. बरोबर. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर हा भक्ती संप्रदाय इतका मोठा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या स्तरामध्ये, सगळ्या विभागातील लोकांच्या मनावरती वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. लक्षात घ्या. बरोबर. आणि कर्नाटक असेल किंवा इतर भागातून असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरील प्रदेशामध्ये सुद्धा याचा प्रसार झालेला आहे. खूप जास्त भाविक जर तुम्ही बघितलं तर कर्नाटक मधून पण येतात. लक्षात आलं. इवन कर्नाटक नाही, अदर स्टेट मधून पण येतात. लक्षात घ्या. तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भक्ती संप्रदाय हा जो वारकरी संप्रदाय आहे ना, हा संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे का? नाही. तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रदेशामध्ये याचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. ओके. सर्व जातींची, सर्व धर्माची, भेदभावाची, वंशवादाच्या परंपरेने चालत आलेल्या भिंती तोडून अखिल मानव जातीविषयी कळवळा आणि करुणा या विषयाची आस्था या संप्रदायाच्या विचारधारेमध्ये आहे. हे सेंटेन्स समजून घ्या. आता याचं का म्हटलेलं आहे की सगळ्या जाती, सगळे धर्म, त्याच्यानंतर वंश भेदभाव असेल, बरोबर, परंपरा, म्हणजे अजूनही आपण बघतोय की हे समाजामध्ये हे तुम्हाला दिसतंय. बरोबर. जाती जातीमध्ये भेदभाव करणं, धर्मामध्ये भेदभाव करणं हे समाजामध्ये आपल्याला दिसतंय. पण वारकरी संप्रदाय जो आहे ना
वारकरी संप्रदायाची म्हणजे इथं जर तुम्ही पंढरपूरला याल वारकरी म्हणून, तर इथं तुम्हाला म्हटलं जातं का की नाही तुम्ही या जातीचे आहात, तुम्ही वारीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, तुम्ही या धर्माचे आहात, तुम्ही वारीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं नाहीये, लक्षात घ्या. तर या संप्रदायाची विचारधाराच इतकी महान आहे की सगळ्या जातीचे इथं भेदभाव मानला जात नाही, कुठलाही वंशवाद नाही. म्हणजे ही परंपरा जी चालत आली आहे ना समाजाची, या सगळ्या परंपरांच्या भिंती तोडून अखिल मानव जातीची एक माणूस म्हणून फक्त इथं विचार केला जातो. तर या मानव जातीशी कळवळा आणि करुणा या विषयाची जी आस्था आहे ही या संप्रदायाच्या विचारधारेमध्ये आहे. ठीक आहे, तर ही अशी जी विचारधारा आहे संप्रदायाची ही आपल्याला इथं लिहावी लागते. हे वर्ड्स आपल्या आन्सर रायटिंग मध्ये आले पाहिजेत. लक्षात आलं? क्लिअर? देन हा संप्रदाय वारकरी, माळकरी, भागवत अशा नावांनी ओळखला जातो. म्हणजे फक्त वारकरीच नाही, पंढरपूरला येणारा जो प्रत्येक वारी करणारा जो महान व्यक्ती असतो त्याला वारकरी म्हटलं जातं, माळकरी म्हटलं जातं, भागवत सुद्धा म्हटलं जातं. वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील फार महत्वाचा भक्ती संप्रदाय आहे, हे आपण पूर्वीही बघितलं. बरोबर? ओके, क्लिअर? आता असं नाही की बाबा फक्त ग्रामीण भागातूनच इथं लोक येतात. महाराष्ट्रातील सुशिक्षित, अशिक्षित, ब्राह्मण, हरिजन, स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध, खेडेगावातील, शहरातील सगळ्या लोकांचा हा पंथ आहे. बरोबर? स्पेसिफिक असं नाही की हा ब्राह्मणांचाच पंथ आहे, पुरुषांचाच आहे, स्त्रियांचाच आहे, वृद्धांचाच आहे. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे? अखिल मानव जातीविषयी कळवळा आणि करुणा हा विषय जो आहे ही मुख्य विचारधारा आहे वारकरी संप्रदायाची. लक्षात आलं? क्लिअर? तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता हे सगळं जे आता आपण डिस्कस केले हे तुम्हाला कशासाठी उपयोगी पडेल? जेव्हा तुमचा क्वेश्चन येईल की वारकरी संप्रदाय म्हणजे काय, बरोबर, तिथं तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय सांगा, तिथं तुम्हाला हे सगळं लिहिता आलं पाहिजे. आणि मग पुढे स्पेसिफिक क्वेश्चन बनतात की वारकरी संप्रदायाचे आचार सांगा, तत्वज्ञान सांगा, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिला अशा संतांची कामगिरी सांगा. तर तो पार्ट वेगळा येतो. पण सुरुवात आपली कुठून असते? वारकरी संप्रदाय म्हणजे काय, वारकरी या शब्दाचा अर्थ काय आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे? ओके, क्लिअर? चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर वारकरी संप्रदायाला खूप उत्तुंग कर्तृत्वाचे संत लाभलेत. आपल्याला माहिती, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, खूप महान अशी संत परंपरा आहे. ओके, आता या संतांच्या कर्तृत्वामुळे काय झालं? वारकरी संप्रदायाची जी लोकप्रियता आहे ना ती अत्यंत शिगेला पोहोचली. या संतांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं या संप्रदायासाठी. आणि या संप्रदायाने मात्र गृहस्थाश्रमी माणसांना आत्मउद्धाराचा अत्यंत सुलभ मार्ग दाखवला. म्हणजे तुम्ही तुमचं गृहस्थाश्रम सांभाळून पण तुम्ही देवधर्म करू शकता, तुम्ही देवाला शरण जाऊ शकता. हे या त्याला सांग, त्याच्यासाठी संन्यास घ्यायची, दीक्षा घ्यायची काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमचा गृहस्थाश्रम करत करत सुद्धा तुम्ही भक्ती करू शकता, आत्म्याचा उद्धार करू शकता. हे वारकरी संप्रदायाने इथं आपल्याला दाखवून दिलेलं किंवा सुलभ मार्ग दाखवलेला दिसून येतो. बरोबर? कसं असतं माहिती का? भक्तीचे प्रकार असतात. बरोबर? तर इथं देह दंड न करता, कोणतीही कठोर उपासना न करता परमेश्वराला आत्मसात करण्याचा जो मध्यम मार्ग आहे ना तो वारकरी संप्रदायानं दाखवला. ठीक आहे? कुठलीही कठोर अशी भक्ती इथं नाहीये. अत्यंत असं म्हटलं जातं की खूप भोळा भाबडा देव आहे. बरोबर? कठोर नाहीये. तुम्ही भोळ्या मनाने फक्त देवाच्या पाया पडा, देव प्रसन्न होतो, अशा शब्दामध्ये. तर कुठलीही कठोर अशी तुमची इथं तपस्या नाही, साधना नाही, तरीही तुम्ही परमेश्वराला आत्मसात करू शकता. पुढे आपण संतांची उदाहरणं घेऊया की असे अनेक संत होते की ज्यांना पंढरपूरला येणं शक्य नव्हतं, तर देव त्यांच्यासाठी त्यांच्या दारी उभी राहिला. बरोबर? म्हणजे परमेश्वराला आत्मसात केलं संतांनी, त्यांचं जे गृहस्थाश्रम आहे ते करत करत सुद्धा. ओके, तर हे जे आहे हा मार्ग, मध्यम मार्ग जो आहे भक्तीचा, हा कोणी दाखवला? वारकरी संप्रदायाने दाखवला. आणि वारकरी संप्रदायाची जी प्रकृती आहे कशी आहे? समन्वयात्मक आहे. लक्षात ठेवा. आणि ही प्रकृती समन्वयात्मक असल्यामुळे काय झालं? वारकरी संप्रदाय रुजला पण, वाढला पण आणि लोकप्रियतेच्या कळसापर्यंत जाऊनही पोहोचला. याच्यामध्ये संत लोकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे, हे मात्र आपल्याला विसरता कामा नये. आता हा संप्रदाय महाराष्ट्रातला जरी असला ना तरी त्याचं स्वरूप कसं आहे? विश्वात्मक आहे.
असे वर्ड्स आपल्या आन्सर रायटिंग मध्ये आले पाहिजेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. बघा, आता आपण स्पेसिफिक बघूया की वारकरी हा जो शब्द आहे ना, या वारकरी शब्दाचा अर्थ काय आहे. इथे तुम्हाला एक इमेज दिसत आहे. असे खूप सुंदर सुंदर इमेजेस आपल्याला वारीचे दिसून येतात. तर वारकरी शब्दाचा अर्थ काय आहे, जो पंढरपूरची वारी करतो. किती वाऱ्या असतात, 4 वाऱ्या असतात, तो वारकरी. ठीक आहे, ओके. प्रतिवर्षी किंवा प्रत्येक महिन्याला वारी करणारे पण लोक आहेत. प्रत्येक महिन्याला जी एकादशी असते त्या एकादशीला वारी करणारे सुद्धा लोक आहेत, किंवा प्रतिवर्षी ज्या 4 वाऱ्या असतात मोठ्या वाऱ्या ते करणारे सुद्धा लोक आहेत, त्यांना आपण म्हणतो वारकरी. बरोबर. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाणारा, पंढरपूरचा फेरा पूर्ण करणारा तो वारकरी. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता पंढरपूरची वारी म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा लोकांचा समुदाय. ठीक आहे. वारकरी आणि वारी, बरोबर. वारकरी म्हणजे एखादा पर्सन आहे जो प्रत्येक महिन्याला दर्शनाला येत असेल, स्पेसिफिक एकटा, बरोबर. आणि ज्या 4 मोठ्या समुदायाला लोक येतात त्याला आपण वारी म्हणतो, संघ किंवा समुदाय. ठीक आहे. याच्यामध्ये आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या महिन्यातल्या शुद्ध एकादशीला पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या होतात. आणि अशा वाऱ्या करणारे जे पर्सन आहेत त्यांना आपण म्हणतो वारकरी, जे समुदायाने करतात. बरोबर. प्रतिवर्षी नियमाने पंढरपूरला जे जातात त्यांना वारकरी म्हणतात. लक्षात आलं. जेवढं त्यांचं वय आहे तेवढ्या त्यांच्या वाऱ्या झालेल्या असतात. लक्षात घ्या. इवन काही लोक असे आहेत की त्यांच्या जन्माच्या पूर्वी त्यांच्या आईनं मूल पोटात असताना सुद्धा वारी केलेली आहे, म्हणजे त्यांच्या वयापेक्षा एक वारी त्यांची जास्त झालेली असते. असेही लोक तुम्हाला इथं विठ्ठलाची भक्ती करणारे दिसून येतात. ठीक आहे. तर सोपा अर्थ आहे वारकरी या शब्दाचा. वारकरी संप्रदायाचा उगम. आता तुम्हाला क्वेश्चन कुठे येतो, वारकरी संप्रदायाचा उगम. आता वारकरी म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, पण जेव्हा एक्झाम मध्ये तुम्हाला लिहावं लागेल तेव्हा तिथं तुम्हाला 4 वाऱ्या ज्या आहेत ना, शुद्ध एकादशी हा उल्लेख आला पाहिजे. ओके. आता वारकरी संप्रदायाचा उगम पद्मपुराण, स्कंदपुराण, त्याच्यानंतर आपलं श्रीकर भाष्य, शंकराचार्यांची स्तोत्र इत्यादी ग्रंथांमधून पंढरपूरच्या पांडुरंगाचा उल्लेख मिळतो. लक्षात ठेवा. पद्मपुराण, स्कंदपुराण, श्रीकर भाष्य आणि शंकराचार्यांची स्तोत्र याच्यामधून काय मिळतं, पंढरीच्या पांडुरंगाचा उल्लेख मिळतो. पद्मपुराणामध्ये पुंडलिकानं विठ्ठलाला पुंडलिकपुरात म्हणजे पंढरीत राहण्याची प्रार्थना केलेली आढळते. लक्षात ठेवा. स्कंदपुराणामध्ये भगवंताच्या आणि पुंडलिकाच्या भेटीची कथा तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. पंढरपूरला लाभलेला एक जुना ताम्रपट इसवी सन 516 आहे. तर हे झालं पद्मपुराणाबद्दल जेवढे आपण उल्लेख केलेत. ओके, हे झालं पद्मपुराणाबद्दल, हे झालं स्कंदपुराणाबद्दल. ठीक आहे. आणि त्याच्यावरून 6व्या शतकाच्या प्रारंभी पंढरी आणि पंढरीश या दोघांची जी ख्याती आहे कुठं पोहोचली, दक्षिण भारतात दुमदुमलेली असलेली आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. ओके. कृष्ण हे विष्णूचं रूप आहे, बरोबर. आणि विठ्ठल हे बाळकृष्ण अशी संतांची श्रद्धा होती. आणि विठ्ठलाच्या वारकरी संप्रदायाचा जो उगम आहे इतिहासाच्या पुष्कळ मागे नेता येतो. म्हणजे कृष्ण भगवान श्रीकृष्ण बाळकृष्ण तिथपासून तुम्ही उगम सांगू शकता, पुष्कळ मागे तुम्ही नेऊ शकता. लक्षात आलं, क्लिअर. तर इथं तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये पद्मपुराण, स्कंदपुराण, शंकराचार्यांची स्तोत्र हे सगळं इथं तुम्हाला उल्लेख करता आला पाहिजे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुळशीची माळ गळ्यात धारण करणं, मुद्रा लावणं, भगवी पताका धारण करणं, वारकऱ्यांची बाह्य चिन्ह सांगितली जातात. 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत लक्षात ठेवा बरं का, 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या भक्ती संप्रदायाची 5 वैशिष्ट्ये दिसून येतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती वैशिष्ट्य? 5 वैशिष्ट्य दिसून येतात. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिवादी, लोकहितवादी, समन्वयवादी, व्यक्तिवादी आणि क्रियावादी. आणि त्यांचं प्रतिनिधित्व कोणी केलं? ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांनी केलं. IMP. ओके, क्लिअर.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत, जिथे आपण ऑप्शनल पेपर्स आणि जीएस पेपर जे आहेत या पेपर संबंधी एक प्रॉपर आपली बुकलिस्ट कशी असावी, एक आदर्श रेफरन्स बुक आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये तुमचा जवळजवळ बराचसा सिलेबस कव्हर होईल अशी बुकलिस्ट आपण इथे सजेस्ट करत आहोत। आणि ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत, तर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देत आहेत अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, ओके। तर लास्ट सेशन मध्ये आपण जो महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, शेनुलीकर सरांचं बुक जे तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। जर तुम्ही हिस्ट्री सेक्शन मध्ये जाल तर हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास जो आर्ट अँड कल्चरचा भाग येतो, तर त्या पुस्तकातून महाराष्ट्राशी रिलेटेड जेवढे पॉइंट्स असतील ना ते सगळे कव्हर होतात, लक्षात घ्या। आणि आपल्या सिलेबस मध्ये मेन्शनच केलेलं आहे की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ। ठीक आहे, तर महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास हे पुस्तक आपल्याला स्पेसिफिक जो पार्ट आहे भक्ती चळवळ असेल, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावरती तुम्हाला क्वेश्चन असतात, तर हा पार्ट तुमचा कुठून कव्हर होईल, या पुस्तकातून कव्हर होईल। ओके, पाठीमागच्या सेशन मध्ये आपण वारकरी संप्रदाय म्हणजे काय, वारकरी संप्रदायाबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण जस्ट इंट्रोडक्शन म्हणून कव्हर केली होती। या सेशन मध्ये आपण वारकरी संप्रदायाचे आचार आणि ज्या महान संतांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये योगदान दिलेलं आहे, ज्याच्यावरती आपण एक क्वेश्चन पण घेणार आहोत की भक्ती चळवळ म्हणजे स्पेसिफिक वारकरी संप्रदाय असं न म्हणता, जर तुम्हाला युपीएससी प्रिलिमचे तुम्ही क्वेश्चन बघितले तर युपीएससी प्रिलिमला तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की भक्ती संप्रदायामुळं समाजामध्ये काय बदल झाले, बरोबर, किंवा काय प्रभाव पडला, असा एक क्वेश्चन होता। तो आपण लेक्चरच्या शेवटी घेऊया। पाठीमागच्या सेशन मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा, वारकरी संप्रदायाचा उगम आपण पाहिलेला आहे, त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाचे आचार जे आहेत ना ते आपल्याला या सेशन मध्ये कंटिन्यू करायचे आहेत। ठीक आहे, ओके। तर मी जसं तुम्हाला बोलले की महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास हा हायलाइटेड पॉइंट आयोगाने दिलेला आहे। सो तुम्हाला सुफी चळवळीवरती कसा स्पेसिफिक क्वेश्चन येऊ शकतो, तसा तुम्हाला वारकरी संप्रदायावरती स्पेसिफिक क्वेश्चन येऊ शकतो, किंवा जे संत आहेत, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, यांच्यावरती, यांच्या कार्यावरती, यांची ग्रंथ संपदा असेल त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो। कारण का, पूर्व परीक्षेचे जर पेपर तुम्ही बघितले, म्हणजे हा सिलेबस चेंज होण्याच्या आधी सुद्धा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायामधून क्वेश्चन विचारले जात होते। जसं की तुम्हाला एकनाथांच्या भारुडावरती क्वेश्चन विचारला होता, आणि क्वेश्चन कसा होता, तिथं भारुडाचे लाईन दिलेल्या होत्या, ओळी दिलेल्या होत्या, बरोबर। तर इथं सुद्धा आपल्याला संत तुकारामांचे थोडेफार अभंग माहित असले पाहिजे, त्याच्या ओव्या माहित असल्या पाहिजे, जे आपण आन्सर रायटिंग मध्ये लिहून आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतो। ठीक आहे, ओके। तर इथं जर वारकरी संप्रदायाचा आचार जर आपण बघितला तर आहे असं तुम्हाला लिहायचं, याच्यामध्ये काही बदल आहे का, काहीच बदलणार नाहीये, म्हणजे हा स्टॅटिकचा भाग आहे सगळा। तर वारकरी संप्रदायाचा मूल मंत्र तुम्हाला लिहावा लागतो रामकृष्ण हरी, बरोबर। जर क्वेश्चन तुम्हाला विचारला वारकरी संप्रदाय म्हणजे काय सांगून वारकरी संप्रदायाचे आचार स्पष्ट करा, असा जर क्वेश्चन आला तर हे आहे असे पॉइंट लिहावे लागतात की मूलमंत्र का आहे, त्याच्यानंतर राम आणि कृष्ण या दोन अवतारामध्ये भारतीय संस्कृतीचं सगळं सार सामावलं आहे असं वारकरी संप्रदाय सांगतो, आणि पांडुरंगाने सर्व अवतार धारण केले आहेत अशी जे वारकरी संत आहेत त्यांची श्रद्धा आहे। ओके, क्लिअर। तर हे तुम्हाला लिहावं लागतं, हा मूलमंत्र लक्षात ठेवा, कोणत्या दोन अवतारांमध्ये आपल्या संस्कृतीचं सार सामावलेलं आहे, आणि जे संत आहेत, वारकरी संत आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे की पांडुरंगाने सगळे अवतार जे आहेत ते धारण केलेले आहेत। ओके, त्याचे विविध उल्लेख सांगितलेले आहेत जे अवतार धारण केलेले आहेत। तर विठ्ठल असा 3 अक्षरांचा जो मंत्र आहे तो सुद्धा अनेक संतांनी आपल्या भक्तांना दिला होता, ऐतिहासिक पुरावे पण मिळतात बघा। आता हे असंच कोणी सांगतं का की हे सगळं आहे, तर ऐतिहासिक पुरावे आहेत, त्याच्यामुळे आपण इथं हे सगळं सत्य मानतो, बरोबर। त्याच्यानंतर वारकरी जे असतात ना, ते वारकरी आपण पाठीमागे बघितलं होतं की 4
वाऱ्या असतात त्या वाऱ्यांमध्ये आपला आनंद प्रकट करतात आणि तिथं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा जो गजर आहे हाही केला जातो. म्हणजे हे आपण का बघतोय, तर ह्या जे वाऱ्या असतात याचं जेव्हा तुम्ही वातावरण बघाल तेव्हा तुम्हाला इथं स्पेसिफिक हे जे मूलमंत्र आहेत वारकरी म्हणजे रामकृष्ण हरीच का म्हणतात, जर कोणी तुम्हाला विचारलं की का बरं म्हटलं जातं, किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारते तुमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल, बरोबर, तर तिथं तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की दुसरं दुसरं एखादं नाव का बरं घेत नाहीत. तर हा मूलमंत्र आहे वारकरी संप्रदायाचा. लक्षात आलं? क्लिअर? किंवा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा गजर वारकरी का करतात लक्षात येते? कारण वारकरी संप्रदायामधले हे मोठे संत आहेत ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे समाजासाठी. क्लिअर? त्याच्यानंतर जय जय पांडुरंग हरी किंवा विठोबा रुखमाई असा सुद्धा गजर संकीर्तनामध्ये नेहमी चालतो. ओके, लक्षात आलं? तर हे सगळे पॉइंट जे आहेत, जर तुम्हाला वारकरी संप्रदायाचे आचार विचारले तर तुम्हाला हे सगळं तिथं लिहिता आलं पाहिजे. आता बघा, मूलमंत्र जो आहे ना, इथं आपण काय बघितलं, विठ्ठल हा 3 अक्षराचा मंत्र आहे, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गजर आहे, किंवा जय जय पांडुरंग हरी आहे, जय विठोबा रखुमाई आहे. तरी सुद्धा जो एक प्रमुख आपण म्हणतो की नाही, प्रमुख मंत्र तो कोणता आहे? रामकृष्ण हरीचा आहे. लक्षात ठेवा बरं का, हाच आहे. ओके, वारकऱ्यांची मुख्य खूण काय आहे की प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये तुम्हाला तुळशीची माळ दिसेल, म्हणजे ही वारकऱ्यांची मुख्य खूण आहे. हे सगळं आपण काय बघतोय? हे सगळं आपण वारकऱ्यांचे आचार बघतोय. हे वाटताना आपल्याला खूप सोपे वाटतात, पण हे सगळं तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे? ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे तुळशीची माळ. स्वतः विठ्ठलाला ही माळ खूप जास्त प्रिय असल्यामुळं एकनिष्ठ आणि एकविध भावाचं प्रतीक म्हणून हे जे वारकरी लोक आहेत, हे वारकरी लोक काय करतात? धारण करतात. त्याच्यानंतर वारकरी कपाळाला नेहमी गोपीचंदनाची मुद्रा आणि टिळा आणि बुक्का लावलेला आपल्याला दिसून येईल. बरोबर? म्हणजे वारकरी हे अशाच पद्धतीचे असतात. हे वारकऱ्याचे आचार आहेत. आतापर्यंत आपण फक्त बघत होतो, पण आपल्या सिलेबसमध्ये हा सगळा भाग आहे आणि याच्यावरती उत्तर लिहिताना जे आपण लहानपणापासून हे बघितलेलं आहे, हे सगळं व्यवस्थित फक्त आपल्या आतापर्यंत आपल्याला माहित होतं की नाही की रामकृष्ण हरी असा गजर केला जातो, जय जय विठ्ठल रुक्माई असं केलं जातं, पण हे वारकरी संप्रदायाचे आचार आहेत हे आपल्याला माहिती होतं का? नाही. काही विद्यार्थ्यांना माहित असेल, पण जनरली आपण ते जस्ट देवाची भक्ती आहे म्हणून हे सगळं आहे हे आपल्याला माहित असतं, बरोबर, पण ह्यालाच वारकरी संप्रदायाचे आचार म्हणतात. हे आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं शिकत आहोत. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर आपण बघतोय ज्या संतांनी वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, समाजासाठी खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या युगानुयुगे त्यांची कीर्ती अशीच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, संत तुकाराम, संत जनाबाई, संत एकनाथ असतील, बरोबर, अजून असे बरेच संत आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन इथं घ्यायची आहे. कारण का डेफिनेटली याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे? ओके, क्लिअर? तर इथं आपण सुरुवातीला इन्फॉर्मेशन घेतोय संत ज्ञानेश्वरांबद्दल. तर संत ज्ञानेश्वरांबद्दल आता आपल्याला असं वाटतं की बाबा खूप सोपं आहे, बरोबर, संत ज्ञानेश्वरांबद्दल विचारलं तर काय अवघड आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला प्रॉपर माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी काय कार्य केलं, त्यांचं जीवन कसं होतं, बरोबर, कितव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे सगळं कॉमन आहे. पण ज्ञानेश्वरांचं जे काय म्हणू शकतो तत्वज्ञान आहे, त्यांनी जे ज्ञान दिलं, बरोबर, त्यांचे ग्रंथ असतील, त्यांचे अभंग असतील, याच्यामधून काय संदेश त्यांनी समाजाला दिला हे तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे. आता हे जस्ट आपले डेमो सेशन्स आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला मी जसं बोलले की त्यांचे अभंग असतील, त्यांचे कीर्तन असतील, याच्यामधल्या काही ओव्या वगैरे ज्या आहेत ना त्या तिथं तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. ओके, तर संत ज्ञानेश्वरांबद्दल जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचा जो कालखंड आहे तो कोणता? 13व्या शतकाचा कालखंड, म्हणजे शेवटचा, म्हणजे 13वं शतकात शेवटचा म्हणजे 14व्या शतकाच्या सुरुवातीचा. ओके, तर इथं हा कालखंड जो आहे तो ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचा कालखंड ओळखला जातो, बरोबर. म्हणजे खरं बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो कोणी घातला? तो पाया घातला संत ज्ञानेश्वरांनी. ठीक आहे? ओके, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 13व्या शतकाच्या आणि 14व्या शतकाच्या प्रारंभी ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला.
लक्षात आलं? असे वाक्य जोडून आपल्याला लिहावे लागतात. संत ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानदेव नामदेव काळ म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील वैभवशाली काळ. लक्षात ठेवा की संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांना इतकं महत्व का आहे? कारण का यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी संप्रदायाचा जो इतिहास आहे याच्यामधला जो वैभवशाली काळ आहे तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा कालखंड आणि संत नामदेव महाराजांचा कालखंड. ठीक आहे, ओके. ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आध्यात्मिक गुरु निवृत्तीनाथ हे नाथपंथी होते. नाथपंथावरती पूर्व परीक्षेला क्वेश्चन आलेत, क्वेश्चन पेपर काढून बघा. ठीक आहे. त्यांनी ज्ञानेश्वरांना काय केलं? नाथपंथाची दीक्षा दिली. नामदेवांना नाथ परंपरेतून कशाचा वारसा मिळाला? योगाचा वारसा मिळाला. लक्षात ठेवा. पण त्यांनी काय केलं माहिती का? योगाचा जो मार्ग आहे त्यांनी भक्ती मार्गामध्ये परिणित केला. लक्षात घ्या, भक्तीचे पण प्रकार आहेत. आता इतकं काय डीप मध्ये आपल्याला इथं जायचं नाही, बरोबर, पण भक्तीचेही प्रकार आहेत. लक्षात घ्या. तर ज्ञानेश्वरांना नाथपंथाची दीक्षा दिली, पण ज्ञानेश्वरांनी काय केलं? तिथून योगाचा वारसा मिळवला, पण तो पुढे त्यांनी जो मार्ग होता योगाचा तो त्यांनी भक्ती मार्गामध्ये परिणित केला. मग नाथपंथाच्या मुळाशी नुसता योग आहे का? नाही, भक्तीचा पण पाझर आहे. म्हणजे नाथपंथाबद्दल जो काही समज होता की तिथे फक्त योगालाच महत्व आहे, हे ज्ञानेश्वरांनी चुकीचं सिद्ध करून दाखवलं. कारण का? त्यांनी भक्ती मार्गामध्ये परिणित केला होता त्यांचा मार्ग, आणि त्यांनी आपल्या कृतीमधून आणि उक्तीमधून हे सिद्ध पण करून दाखवलं की नाथपंथाच्या मुळाशी फक्त योग नाही तर भक्तीचाही पाझर आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर ज्ञानेश्वरांबद्दल हे नाथपंथ वगैरे आपल्याला माहित होतं का? नाही, पण असे पॉइंट एक्झाम मध्ये लिहावे लागतात. संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये शास्त्रप्रामाण्य, चातुर्वर्ण्याधिष्ठित जाती व्यवस्था, कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याच्यामुळं काय झालं होतं? समाजामध्ये जे क्षुद्रादी क्षुद्र कनिष्ठ वर्गातील लोक होते त्यांच्यावरती काय होत होते? मानसिक गुलामगिरी लादण्यात येत होती. तुम्ही जर स्कूल टाइम मध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे जर छोटे मोठे मूवीज बघितले असतील तर तुम्हाला ते चांगलं आठवून येईल, बरोबर. तर असे लोक अत्याचार करत होते, जाती व्यवस्था होती, अंधश्रद्धा होती. तर हे सगळं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये होतं, ते सगळं ते बघत होते, बरोबर. मग त्यांना जे लोक होते क्षुद्रादी शूद्र ज्यांच्यावरती अन्याय होत होता, तर त्यांना परमार्थिक मुक्तीसाठी कोणताही मार्ग नव्हता. लक्षात घ्या, बरोबर. म्हणून काय झालं? या काळामध्ये अशा जनतेची सुटका करण्यासाठी पंढरपूर चळवळ पुढे आली. लक्षात ठेवा बरं का, पंढरपूर चळवळ, ओके. आणि इथं काय होतं बघा, ही जी चळवळ होती ना, तर परमेश्वर आणि भक्त संतांनी चालू केलेली चळवळ, बरोबर. तर परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये संत भेद मानत नव्हते, अजूनही मानत नाहीत. लक्षात घ्या, परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये संत भेद मानत नाहीत किंवा नव्हते. परमात्मा हा सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की नाही की मुख्या प्राण्यांची सेवा करा, देव तुमच्यावरती प्रसन्न होईल, बरोबर. तर देव जो आहे, परमेश्वर जो आहे सगळ्या प्राणी मात्रामध्ये आहे. म्हणूनच मनुष्यासह सगळ्या प्राणी मात्रांची सुद्धा सेवा करणं म्हणजे काय? त्यांच्यातील परमेश्वराची सेवा करणं हीच खरी भक्ती आहे, असा संतांनी संदेश सुद्धा दिलेला आहे. लक्षात येतंय? आणि ही जी भावना होती ही संत ज्ञानेश्वर प्रमाणेच इतर संतांमध्ये पण होती. जसं की आपण बघितलं की वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. मग ज्या महान संतांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातलाय त्यांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या कृती होत्या, त्या पुढे सुद्धा इतर संतांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतील, ओके. मग वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे जे संत ज्ञानेश्वर महाराज होते यांनीच काय केलं? वारकरी संप्रदायाला घरोघरी पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं. म्हणूनच आपण त्यांना असं म्हणतो की संत ज्ञानेश्वरांचा आणि संत नामदेवांचा जो काळ आहे तो वारकरी संप्रदायातील एक वैभवशाली काळ समजला जातो, बरोबर. कारण का? त्यांनी वारकरी संप्रदाय घरोघरी पोहोचवला, ठीक आहे. आणि आयुष्यभर ज्यांची समाजाने हेटाळणी केली होती अशा लोकांना त्यांनी काय केलं? वारकरी संप्रदायामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतला असं तुम्ही म्हणू शकता. आणि वारकरी संप्रदायाचा जो पाया रचण्याचा ज्ञानदेवांची कामगिरी होती ही कशी होती? चतुर्विध स्वरूपाची होती. ह्याला स्टार करा. कशी होती? चतुर्विध स्वरूपाची होती. म्हणजे कशी? याच्यामध्ये बघा हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आपल्याला.
तर सुसंगत आणि तर्कशुद्ध तत्वज्ञान, सूक्ष्म नीतिमीमांसा, धार्मिक अनुभवांचं मूल्यमापन आणि लोकजागृती करून केलेली प्रवाही आणि अकृत्रिम संघटना या स्वरूपाची त्यांची कामगिरी होती वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याच्या पाठीमागे. बरोबर, लक्षात येतं? हे आहे असं आपल्याला लिहायचंय. आता याच्यामध्ये हे सूक्ष्म नीतिमीमांसा म्हणजे काय किंवा धार्मिक अनुभवांचं मूल्यमापन म्हणजे काय, इतक्या डीपमध्ये तुम्ही जाऊ नका, कारण एवढ्या डीपमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतच नाहीत. मग विनाकारण संत ज्ञानेश्वर यांच्यावरती जास्त सखोल संशोधन किंवा अभ्यास करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. जितकं आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे तेवढंच तुम्ही करा. ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म, आता हे जे कंटेंट असतं की नाही, जर संत ज्ञानेश्वरांबद्दल म्हणजे भक्ती चळवळ म्हणजे काय सांगून संत ज्ञानेश्वरांबद्दल जर तुम्हाला एखाद्या आयोगाने पॉइंट विचारला तर तिथं संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला लिहावं लागतं की वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे ऍन्सर रायटिंग करताना तुम्ही असं नका लिहू की त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला मग त्यांचा जन्म या वर्षी झाला, असं नाही. 2 वाक्य तुम्ही सलग घेऊ शकता. बरोबर, की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यांचा जन्म 1275 मध्ये झाला आणि 1296 मध्ये त्यांनी समाधी घेतली. ओके, लक्षात घ्या. त्यांनी ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयामध्ये आता करू शकतो का? काहीच करत नाहीत त्या वयामध्ये लोक. बरोबर, म्हणजे आता काहीच करत नाहीत. तर एवढ्या कमी आयुष्याच्या कालखंडामध्ये त्यांचं जे काम कसं होतं, अलौकिक होतं. लक्षात घ्या, एवढ्या कमी कालखंडामध्ये त्यांचं काम कसं होतं, अलौकिक होतं. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी केल्याचा उल्लेख संत नामदेवांनी केला आहे. म्हणजे परंपरा होती त्यांना घरातूनच. तर हे सगळं तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहावं लागतं, थोडंफार त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संत कवी म्हणून ज्ञानेश्वरांचा उल्लेख होतो. त्यांचा जन्म आपेगावला झाला होता. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई, वडिलांचं नाव विठ्ठलपंत, त्याच्यानंतर गोविंदपंत, मीराबाई, आजी आजोबा होते. थोरले बंधू निवृत्तीनाथ होते, नाथ पंथामध्ये ते होते. बरोबर, सोपान आणि मुक्ताई हे त्यांची भावंड होती. हे सगळं आपल्याला माहित असतं. लक्षात आलं? क्लिअर? तर इथं काय झालं बघा, ज्ञानेश्वरांचे वडील जे होते विठ्ठलपंत हे संन्यासी होते. बरोबर, विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला, ते काशीला गेले. पण जेव्हा त्यांच्या गुरूंना समजलं की ते विवाहित आहेत त्यांनी त्यांना परत पाठवलं गृहस्थाश्रमामध्ये आणि मग त्यांना ही 4 अपत्ये झाली. हे इथं आपल्याला दिलेलं आहे. पण हे काही तुम्हाला एवढं महत्वाचं नाहीये. आपल्याला काय महत्वाचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांना पुढे वाळीत टाकलं. बरोबर, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावंडाची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारलं. ओके, तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे समाजामध्ये ही जी हेटाळणा होत होती, अंधश्रद्धा होती, शूद्रातिशूद्र लोकांना जे अत्याचार होत होते हे त्यांनी स्वतःही अनुभवलेले आहेत. लक्षात घ्या. बरोबर, म्हणून त्यांनी काय केलं, याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग इथे योगदान दिलं म्हणजे काय केलं? तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगताय योगदान दिलं, तर त्यांनी ही जी लोक होती ना, तर ही साधी लोक होती. तर त्यांनी ज्ञानेश्वरांनी अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. म्हणूनच वारकरी संप्रदाय घरोघरी पोहोचला आणि म्हणूनच आपण यांना वारकरी संप्रदायाचे शिल्पकार म्हणतो. बरोबर, तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर जो प्रभाव आहे तो आजही अबाधित आहे. लक्षात घ्या. निवृत्तीनाथ त्यांचे गुरु आणि या गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी काय केलं, गीतेवरती प्रख्यात टीका लिहिली. या ग्रंथास काय म्हटलं जातं, ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आता त्यांची जी भाषा होती ना, हे साध्या माणसांना समजण्यासारखी होती. तर मराठीच्या माध्यमातून इथं त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी संस्कृत भाषेतील ज्ञान कशामध्ये आणलं, प्राकृत भाषेमध्ये आणलं. कारण का, संस्कृत भाषा प्रत्येक माणसाला येणारी होती का, नाही. आणि त्यांचं कार्य जे शूद्रादिशूद्र आहेत, जे गरीब आहेत त्यांच्यासाठी होतं. बरोबर, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजासी जिंके. ठीक आहे, असं म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला, महती व्यक्त केली. आता हे असे जे ओवी असतात, वाक्य असतात, हे जर तुम्ही आता हे कॉमन आहे, याच्याही पेक्षा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग असतील, त्यांचे काही ओव्या असतील तर ते तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि आन्सर रायटिंग मध्ये लिहू शकता. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगणारी जी ज्ञानेश्वरी आहे, ज्याला आपण गीतेवरती टीका केलेली म्हणतो, तर ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत. लक्षात घ्या. आणि हा ग्रंथ 1290 मध्ये लिहिलेला आहे असं मानलं जातं. वारकरी संप्रदायाचा प्राण आणि आत्मा म्हणजे
ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपण इथे घेतलेली आहे. अजून थोडी इन्फॉर्मेशन कव्हर करून आपण एक डेमो क्वेश्चन आपण इथं घेऊया. चला बघा, जवळजवळ जे सगळे वारकरी आहेत ना, हे वारकरी ज्ञानेश्वरीला आपली आई मानतात आणि ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाच्या आधारावरती काय केलेलं आहे, पारमार्थिक जीवन सगळं अवलंबून आहे. वारकऱ्यांच्या घरोघरी ज्ञानेश्वरीचं वाचन झालेलं दिसून येतं आणि नामदेवांचा ज्ञानेश्वर माऊली असा जयघोष आजही करण्या इतके आणि जन्मोजन्मी कृतज्ञ राहण्या इतके अमोल विचारधन आणि भावधन कोणी दिलं, ज्ञानदेवांनी महाराष्ट्राला दिलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये फक्त ऍडिशनल तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे जे अभंग आहेत, ओव्या आहेत, त्या फक्त आन्सर रायटिंग मध्ये टाकायचे. आता इथे जर बघितलं 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होतं, 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि सामाजिक जीवन याचं अधपतन चाललेलं होतं. बरोबर. मग वैदिक धर्माची उज्ज्वल परंपरा, कर्मठता, आपण हिस्ट्रीमध्ये अभ्यासतो की नाही, वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, तर यांनी काळीमा फासलेला होता. म्हणजे खूप डिफिकल्ट असं जीवन होतं. मग वेदाध्ययन करणारे वैदिक पंडित जे होते, तर यज्ञ याग जे आहेत ना, त्याचा अवडंबर माजवत होते. त्याच्यामुळं मनन चिंतन हे इथं काही नव्हतंच किंवा याचा लोप झाला होता. वैचारिक शिकवण नष्ट झाली होती, धर्मश्रद्धा बिनबुडाची झाली होती. अशा व्यवस्थेचं चित्र 13व्या अध्यायातील अज्ञान वर्णनात रेखाटून ज्ञानदेवांनी त्याच्यातला उथळपणा सुद्धा स्पष्ट केलेला आहे. थोडक्यात काय, धार्मिक क्षेत्रामध्ये अज्ञान, स्वार्थ आणि अंधश्रद्धा यांचं राज्य चालू असलेलं, त्याच्यामुळे लोकांच्या मनात उच्च विचारांची बैठक निर्माणच झाली नव्हती, हे ज्ञानेश्वरांनी इथं लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे सगळं आपण ज्ञानेश्वरांबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. एक क्वेश्चन इथं मी घेते आणि हे सेशन आपण इथं कंप्लीट करूया. तर क्वेश्चन आहे, भक्ती साहित्याचं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाचे मूल्यमापन करा. बघा क्वेश्चन काय विचारलाय, भक्ती साहित्याचं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीतील त्याच्या योगदानाचं मूल्यमापन करा. स्वरूप आणि योगदान तुम्हाला विचारलंय, 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय. क्वेश्चन नीट वाचा. भक्ती साहित्याचं स्वरूप म्हटलंय आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाचं मूल्यमापन करा. बघा, भक्तीचा काळ तुम्हाला इथं सांगायचा. सुरुवात काय आहे, क्वेश्चन आहे भक्ती चळवळीवरती. बरोबर. तर भक्तीचा काळ तुम्हाला सांगायचा आहे आणि त्याचं साहित्य थोडक्यात सांगून सुरुवात करायचं, कारण का सुरुवातीला तेच विचारलेलं आहे. लक्षात येते. भक्ती साहित्याचं स्वरूप तुम्हाला सांगायचंय. सुरुवातीला भक्ती काळ म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, त्याच्यानंतर स्वरूप विचारले, स्वरूप किंवा वैशिष्ट्य सांगायची, त्याचं मूल्यमापन करायचं. त्याच्यानंतर भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीमध्ये भक्ती साहित्याचं योगदान काय आहे ते स्पष्ट करायचं आणि एकूण भक्ती काळाचा प्रभाव लिहून थोडक्यामध्ये उत्तराची सांगता करायची. म्हणजे क्वेश्चन मध्ये जे जे काही विचारले ते सगळं तुम्हाला कव्हर करायचंय. लक्षात आलं. भक्ती चळवळ, भक्ती काळ, भक्ती साहित्य, भक्ती साहित्याचं स्वरूप, भारतीय संस्कृतीवरचा परिणाम, त्याचं मूल्यमापन, हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके. तर बघा, परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार की भक्ती चळवळ कधी उदयाला आली, 7व्या ते 12व्या शतकादरम्यान तमिळनाडूमध्ये, हे मी तुम्हाला शिकवलंय. मूलतः 9व्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये शंकराचार्य भारताच्या सगळ्या भागामध्ये पसरले आणि 16व्या शतकापर्यंत ही एक महान आध्यात्मिक शक्ती होती. विशेषतः कबीर, नानक आणि श्री चैतन्य यांनी केलेल्या महान लहरीनंतर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही भक्ती साहित्याचे स्वरूप लिहू शकता, ज्याच्यामध्ये आंतरधार्मिक सौहार्द असेल, भक्ती आणि सुफी यांनी एकमेकांना पाठिंबा दिला, शिखांचे जे धार्मिक सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये विविध सुफी संतांच्या पठणांना स्थान मिळालं, श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये कबीर यांच्या शिकवणुकीचा समावेश होतो. हे पॉइंट आले पाहिजेत. स्थानिक भाषेचा स्वीकार, जसं आपण प्राकृत भाषा बघितली पाठीमागे संस्कृतच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेली, तर भक्ती पंथाचा प्रसार झाला स्थानिक भाषा वापरल्यामुळे, ज्याच्यामुळे लोकांना समजण्यास सोपं होतं. बरोबर. सर्वसमावेशक साहित्य, तर याच्यामध्ये सांप्रदायिकता आणि जातीवाद दूर करण्याचा उपदेश केला. लक्षात आलं. जे आपण अवडंबर माजलेलं बघितलं होतं. आणि भक्ती साहित्याने जाती आणि जातीबाह्य यांचा समावेश करण्याचं आवाहन केलं. पारंपरिक समाजाच्या अपारंपरिक कर्मकांडाच्या विरोधामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. मुस्लिम कवी दौलत काझी आणि सय्यद अलाओल यांनी कविता लिहिल्या ज्या हिंदू आणि इस्लामचे सांस्कृतिक संश्लेषण करणाऱ्या होत्या. हे सगळं आपल्याला इथं लिहायचं आहे.
तर हे स्वरूप होतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, भक्ती साहित्याचं योगदान काय आहे? काय काय झालं भक्ती साहित्यामुळं? तर स्थानिक भाषेचा विकास झाला. कारण का स्थानिक भाषेमध्ये साहित्य दिसून येतं आपल्याला, बरोबर? अ, त्याच्यामुळं बरेच लोक भक्ती साहित्यामध्ये, भक्ती चळवळीमध्ये सहभागी झाले. पूर्व उत्तर प्रदेशातील सुफी संतांनी, जसं की चांद यांचे लेखक मुल्ला दौद, पद्मावतीचे लेखक मलिक मुहम्मद जायसी यांनी हिंदीमध्ये लेखन केलं. सामान्य माणसाला सहज समजेल अशा संकल्पना मांडल्या. पूर्वेकडील भाषामध्ये बंगाली भाषेचा वापर चैतन्याने कवी चंडीदास यांनी केला. राधा आणि कृष्णाच्या प्रेमाच्या विषयावरती लेखन केलं. 15व्या शतकामध्ये ब्रह्मपुत्रा खोऱ्यामध्ये आसामी भाषेचा लोकप्रिय वापर करणारे भक्ती नेते शंकरदेव होते, बरोबर? त्यांनी पण हे माध्यम वापरलं. महाराष्ट्रामध्ये आपले संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची प्रचिती दिली. कबीर, नानक आणि तुलसीदास यांच्यासारखे महान संत होते. त्यांनी मनमोहक श्लोक आणि आध्यात्मिक प्रदर्शनासह काय केलं, प्रादेशिक साहित्य आणि भाषेमध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. भक्ती आणि सुफीवादाच्या प्रभावाने नवीन सांस्कृतिक परंपरेचा उदय झाला. काय झालं बघा याच्यामुळे, शीख धर्म, कबीर पंथ, नवीन पंथाचा उदय झाला. तात्विकवाद, वेदांतोत्तर कल्पना, त्याच्यानंतर द्वैतवाद, रामानुजाचार्य त्यांच्या विशिष्ट अद्वैतात याच्याद्वारे शोधला गेला. एक साहित्यिक चळवळ म्हणून त्यांनी कवितेला राजांची स्तुती गाण्यापासून मुक्त केलं, लक्षात घ्या, आणि आध्यात्मिक विषयांचा परिचय दिला, बरोबर? याच्यामध्ये विविध भाषामध्ये वचन, जशी कन्नडमध्ये साकी असेल, दोहे असतील, सुलभ शैलींचा परिचय केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भक्ती चळवळीचे विचार विपुल साहित्य जे आहे ना, तर समाजाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये झिरपत राहिले. आणि इथून काय झालं, तर इथून सहिष्णुतेची भावना निर्माण झाली समाजामध्ये. सामान्य जनतेला आवाहन करणं, संदेशाची गाणी म्हणणं, कथा रचल्या गेल्या, ज्याच्यामुळं अवधी भाषा असेल, आपली मराठी असेल, भोजपुरी असेल, मैथिली असेल, अशा अनेक भाषांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं? आणि अशा प्रकारे तुमचा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कव्हर होऊन जातो. खूप सोपे क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. युपीएससी सारखे फार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपल्याला विचारत नाहीत. तर संदर्भ ग्रंथ आहे शेनुलीकर सरांचं पुस्तक, तुम्ही नक्की वापरा. ऑप्शनल साठी आपली बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.